शेती कामासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जवळील तांदूळवाडी परिसरात उघडकीस आली आहे। शेती कामासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात उघडकीस आली आहे। ही घटना बोरामणी जवळील तांदूळवाडी परिसरात घडली आहे। मृत व्यक्तीचे नाव दीपक नागनाथ झंपले, वय 35, राहणार शास्त्रीनगर सोलापूर असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक 10 एप्रिल रोजी दीपक हे तांदूळवाडी येथे शेतीच्या कामासाठी गेले होते। सायंकाळी सुमारे 4:30च्या दरम्यान त्यांच्या भाच्याने त्यांना फोन केला, मात्र दीपक यांनी फोन न उचलल्याने भाचा शेताकडे गेला। फोनचा आवाज ऐकून तो शेततळ्याजवळ पोहोचला असता दीपक हे तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। दरम्यान दीपक यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या पत्नीनं गंभीर आरोप करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे। तसेच शेतमालकावर संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। मृत दीपक यांच्या पश्चात पत्नी व 3 लहान मुले असा परिवार आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।